एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. त्याचं नाव गणेश होतं. गणेश खूप प्रामाणिक होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. नोकरी गेली, पैसे संपले, घरात तणाव वाढला. एक दिवस तो पूर्णपणे खचून गेला आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केले, आता तुम्हीच माझी मदत करा. त्या दिवसापासून त्याने रोज मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला. सकाळी उठल्यावर, काम करताना, झोपण्यापूर्वी तो फक्त स्वामींचं नाव घेत होता. काही दिवस गेले, पण काहीच बदल होत नव्हता. एक दिवस गावातील काही लोक त्याची थट्टा करू लागले. अरे, तुझा स्वामी काही मदत करत नाही. गणेश शांतपणे हसला आणि म्हणाला, माझा विश्वास आहे, स्वामी माझ्यासोबत आहेत. चमत्कार सुरू होतो. काही दिवसांनी अचानक एक घटना घडली. त्याच्या कोरड्या शेतात अचानक पाण्याचा झरा फुटला. गावातील सगळे लोक आश्चर्यचकित झाले. जिथे कधी पाणी नव्हतं, तिथे भरपूर पाणी मिळू लागलं. गणेशच्या शेतीला पाणी मिळालं, त्याचं उत्पन्न वाढलं. हळूहळू त्याचं आयुष्य बदललं. घरात आनंद आला, शांती आली. एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी लाज राखली. आणि त्याला आतून एक आवाज आला, विश्वास ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.